अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण, विधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्यात. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी वर्षातील हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर त्या उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात. त्यामुळे त्या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा अर्चा ह्या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी, अतिशय साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पण, विधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरीसुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जिथे कुठे राहत आहात तिथे तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकता, काय दान करू शकता पितरांसाठी, हेही शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त सासरे नसतील, म्हणजेच तुमचे सासरे वारलेले असतील तर तुम्ही पूजा कशी करायची, तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासूबाई आणि सासरे दोघेही नाही आहेत तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही आहेत मग त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची, अशी सगळी माहिती आणि तितक्याच सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर्वांना. मी यंदा 2025मध्ये 30 एप्रिल बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया ही तिथी जी आहे ती 29 तारखेला सायंकाळी 5:30 सुरू होत आहे आणि 30 तारखेला दुपारी 2 वाजून काहीतरी मिनिटांनी संपत आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आपण अक्षय तृतीया जी आहे ती 30 तारखेला आपण साजरी करणार आहोत. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू याचं एकत्रित पूजनसुद्धा केलं जातं. याचं एकत्रित पूजन करण्याचं सुद्धा शुभ मुहूर्त असतो, तो वेगळा असतो. तो शुभ मुहूर्त मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. आणि या दिवशी त्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन कसं करावं, अक्षय कलश कसा भरावा, त्यासाठी साहित्य काय आहे, अक्षय कलशाच्या नंतर काय करावं, त्याच्या साहित्याचं काय करावं, अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. त्याच्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 ही वेळ पितरांची सेवा करण्याची. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 ही वेळ पितरांची सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला पितरांची सेवा करायला सुरुवात करायची आहे. समजा आता तुम्ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहता आणि तुम्ही तर्पण किंवा पिंडदान ह्या गोष्टी नाही करू शकणार. मग अशा वेळेला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही काय करायचं, तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा. त्याच्यावर मुठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदूळावर न वापरलेली एक पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं. आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतो तर त्यावेळेला ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवता नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणायचा. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची नावं माहीत असतील तर त्या नावांचा उल्लेख करायचा, उच्चार करायचा. आणि जर नाव माहीत नसतील तर मग तुमचं आडनाव. आणि जसं की समजा तुमच्या घराण्यातील जे पितृ आहेत, आता मला माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे तर मी त्यांचं नाव घेते, त्यांच्या वडिलांचंही माहीत आहे त्यांचं नाव घेते, या दोन्हींचं नाव घेते. तर तुम्हाला जे माहीत असतील ते नाव घ्यायचं किंवा आपलं आडनाव. आणि त्यांचे जे 3 पिढ्यांपर्यंतचे जे पितृ असतील त्या सर्व पितरांना नमस्कार म्हणायचा. माझ्याकडून, आपल्या घरातील लहानाकडून, मोठ्याकडून काही चूक बोल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा. आणि तुमचं जर एखादं अडलेलं काम असेल, संसारामध्ये काही प्रॉब्लेम असतील, घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना करायची. आणि इथून पुढे जशी मला शक्य होईल
तशी मी आपली सेवा करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझं हे काम होऊ द्या. माझा संसार सुखाचा होऊ द्या. घरामध्ये पैसा वगैरे सगळं व्यवस्थित टिकू द्या. सगळ्या गोष्टी वेळेची वेळेवर आणि सगळ्या चांगल्या सर्वांना उत्तम आरोग्य मिळू द्या. हे जे काही तुम्हाला वाटतं ते प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठण करायचं आहे. मी पर्सनली स्वतः पितृ अष्टक म्हणते. मला पितृ अष्टक खूप आवडतं म्हणायलाही. मला पितृ अष्टक खूप आवडतं म्हणायलाही आवडतं आणि मला ते खूप आवडतं सुद्धा पितरांची सेवा करण्यासाठी. तर मी ते म्हणते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता. गुगलवर तुम्हाला हे सगळे स्तोत्र जे आहेत ते मिळून जातील. तर ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे. जर तुम्ही पिंडदान आणि तर्पण विधी करू शकणार नसाल तर आणि सेम याच पद्धतीने दिवा संध्याकाळी दिवे लागणीला सूर्य मावळल्यानंतर सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात जगाच्या पाठीवर तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ, घरातील जुना नाही, नवीन एक माठ आणायचा. त्यामध्ये पाणी भरायचं आणि पाण्याने भरलेला हा माठ किंवा ज्याला सुरई म्हटलं जातं छोटी असते बघा ती, तर पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तुमच्या पितरांचं स्मरण करून त्याचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकता. सेम तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या सुटाव्या यासाठी प्रार्थना वगैरे म्हणजे घरी तो माठ आणायचा, त्याचं पूजन करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. पितरांना तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये हा माठ तुम्हाला पाण्याने भरलेला दान करायचा आहे. कुणी जर घेणार नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हे ठेवून आलात, तिथे दान केला तरीसुद्धा चालू शकतं. आता समजा तुम्हाला ही पूजा, पितरांची जी पूजा आहे ती प्रॉपर करायची आहे. तर तुमचे सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला दोन्हीही नसतील तर कशा पद्धतीने करायचं ते सांगते. समजा आता तुम्हाला सासू नाही आहे आणि सासरे नाही आहेत, मग अशा वेळेला काय करायचं? दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला समोर एखादा पाट तुम्हाला ठेवायचा आहे. त्या पाटावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं. सुरुवातीला दिवा लावायचा आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायचा आणि त्यानंतर एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे. पत्रावळी किंवा एखादं ताट तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालतं. त्यावर तुम्हाला असं पावशेर किंवा किलोभर किंवा 1.25 किलो, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, असे तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखादे तांब्या भरून गहू असे टाकायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक मोठा माठ घ्यायचा आहे. जर इथे तुम्हाला दिसतोय बघा फोटोमध्ये तर असा एक मोठा माठ घ्यायचा. याला केळी म्हटलं जातं आणि त्याच्यावर एक छोटा माठ आहे बघा, त्याला करा म्हटलं जातं. आता तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीत म्हणून आपल्याला केळी आणि करा दोन्हीची ही पूजा करायची आहे. केळी म्हणजे ज्यांना सासू नाही आहे त्यांनी केळीची पूजा करायची असते आणि ज्यांना सासरे नाही आहेत त्यांनी कराची पूजा करायची असते. पण तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाही आहेत तर मग खाली प्लेट किंवा पत्रावळी घेतली, त्याच्यावर गहू, त्यांच्यावर आपली ही केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा. त्या माठामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. सुपारी, 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे. एखादं फूल टाकायचं आहे. त्याच्यावर करा ठेवायचा. तो करासुद्धा सेम पाण्याने भरायचा. या वस्तू टाकायच्या आणि त्याच्यावर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खरबूज ठेवलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. तर तुमच्याकडे काय ठेवण्याची पद्धत आहे हे तुम्ही घरातील मोठ्या मंडळींना किंवा तुमची जी भावकी असेल त्यांना तुम्हाला विचारायचं आहे. आणि मग वरचा जो करा असतो छोटा माठ, त्याच्यावर तुम्हाला तुमच्याकडे जे ठेवलं जातं किंवा तुमच्याकडे खरबूज आणि आंब्या व्यतिरिक्त काही ठेवलं जात असेल तर तुम्हाला ते ठेवायचं आहे. हे ठेवून घ्यायचं आहे. हे जे दोन्ही माठ आहेत, करा आणि केळी, यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या नाही. ही आपण पितरांची पूजा करत आहोत म्हणून हा करा आणि केळीवर आपल्याला चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा कलश मांडणी वगैरे करताना, पूजा करताना जेव्हा आपण कलश वगैरे भरतो त्यावेळेला आपण कुंकवाने खालून वरती रेषा ओढतो.
पण ही पितरांची सेवा आहे म्हणून वरून खाली चंदनाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत, दोन्ही याच्यावर. आणि जो कलावा धागा असतो तर त्याने 3 वेळा ह्या कराला आणि केळीला गुंडाळून घ्यायचा आहे. 3 वेळा धागा गुंडाळायचा, कारण ही आपण पितराची पूजा करत आहोत. आणि तुमच्याकडे जर आंब्याची पाने, आंब्याचा डहाळा जर ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याच्या डहाळासुद्धा या माठामध्ये किंवा केळीमध्ये ठेवायचे आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल तर ठेवायचा नाही आहे. या पद्धतीने साधी सोपी ही पूजा मांडणी जर सासू सासरे दोन्ही नसतील तर करायची आहे. आणि यांचं पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं. या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो, आंब्याचा रस बनवला जातो. अक्षय तृतीयापासूनच बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात केली जाते. तर जो तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा. तुमच्या पितरांचे, तुमच्या सासू सासऱ्यांचे तुमच्याकडे फोटो असतील तर याच्या मागे तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचे, त्यांना हार फुलं सगळे ते अर्पण करायचे आहे. धूपदीप दाखवायचे, नैवेद्य दाखवून घ्यायची. ही झाली की आपली साधी सोपी पूजा. आणि त्यांच्यानंतर मग तुम्हाला आघाडी द्यायची आहे. आघाडीसाठी काय करायचे, तुमच्याकडे हवनपात्र असेल तर ते घ्यायचे, किंवा मग तुम्ही कशामध्ये नवरात्रीमध्ये वगैरे हवन पेटवता, किंवा स्पेशली तुमच्याकडे अक्षय तृतीयासाठी एखादं हवनपात्र असेल तर ते घ्यायचं. त्याच्यामध्ये गौरी, शुद्ध गाईचं तूप टाकायचं, त्याच्यावर कापूर टाकायचा आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं. आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आहे. आणि जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल ते सगळं थोडं थोडं एका ताटामध्ये घ्यायचं. त्या सगळ्यांचा एकत्रित कुस्कारा करायचा. ते सगळं चुरून घ्यायचं, कुस्कारा करून घ्यायचा, किंवा एक घास तोडून घ्यायचा. त्याच्यात सगळं जे काही बनवलं आहे ते त्याला लावायचं. आणि त्या अग्नीवर आघाडी म्हणजे पितरांना आपण घास देतोय असं ते तुम्हाला, जे तुम्ही कालवलेलं आहे ते तुम्हाला त्या जागी आघाडी आपण जे हवनपात्रामध्ये पेटवलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने आघाडी जी आहे ती द्यायची आहे. आणि मग बाकीचं जे उरलेलं आहे ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. किंवा तुमच्याकडे ही आघाडी केली जात नसेल तर तो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही घ्यायचा. घराच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर त्या गाईला खाऊ घालू शकता. आता गायसुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काही असेल तर तिथे ठेवू शकता, म्हणजे पशुपक्षी वगैरे खाऊ शकतील. आणि मग तुम्हाला समजा सासू सासरी दोन्ही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलवू शकता आणि त्यांना जेवू घालू शकता. आणि तुम्हाला जर सासरे नसतील तर पुरुष बोलवायचा, त्यांना जेवू घालायचं. जर तुम्हाला सासूबाई नसतील तर मग महिला बोलवायची. सवाशीण असेल तर सवाशीणी जेवू घालायचं. या पद्धतीने पितरांची पूजा ही झाल्यानंतर पितरांसाठी जे आपण जेवायला बोलावले आहेत त्यांचं जेवण झाल्यानंतर पितरांनाही आघाडी घास दिल्यानंतरच आपण घरातील जी छोटी मोठी जी मंडळी आहेत त्यांनीही या दिवशी अन्नग्रहण करायचं असतं, जेवण करायचं असतं. जोपर्यंत पितरांचं सगळं हे पूजा जेवायला सांगितले आहे त्यांचं जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपण उपवास करायचा असतो. आणि या दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पितरांना घास देईपर्यंत. आता समजा तुम्हाला सासू नाही आहेत तर याच्यातल्या जो हा खालचा माठ आहे ना, फक्त तो खालचा माठ घ्यायचा. सेम पूजा याच पद्धतीने खाली पत्रावळी, त्याच्यावर गहू, त्याच्यावर हा खालचा माठ ज्याला केळी म्हटलं जातं ती सेम त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं भरायचं. आणि त्याच्यावर मग तुमच्याकडे जर खरबूज असेल तर खरबूज किंवा आंबा ठेवत असतील, या व्यतिरिक्त काही ठेवीत असतील तर ठेवायचं. आणि सेम आता जसं सांगितलं पूजा करायची तशी पूजा करायची. केळीची सेम त्या पद्धतीने पूजा करायची. तुमच्या सासूबाई गेलेल्या असतील तर एखाद्या महिलेला जेवायला वगैरे बोलवायचं. नैवेद्य वगैरे सेम तसाच दाखवायचा. गाईला खाऊ घालायचं. ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील सगळी मंडळी आहेत ते अन्नग्रहण करू शकतात किंवा ते जेवण करू शकतात. आता समजा तुमचे सासरे फक्त गेलेले असतील तर अशा वेळेला फक्त वरचा जो करा आहे, जो छोटा माठ आहे त्याचं फक्त पूजन करायचं आहे. गावावर तो ठेवायचा आणि सेम पूजा पद्धती सेमच असणार आहे. आणि मग तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. आता जे हे करा आणि केळी जे आहेत तर त्याचं काय करायचं हे
तुमच्या आजूबाजूला कोणी गुरुजी वगैरे असतील तर त्यांनाही पाण्याने भरलेले तसंच किंवा तुम्ही कोणी गरीब व्यक्ती असेल त्यांना दान करू शकता. आणि कोणी घेणार नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हे ठेवून येऊ शकता. आता हे जे पाणी वगैरे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच दान करायला जमलं नाही तर घरातील तुळस वगैरे सोडून झाडांना त्यातलं पाणी टाकायचं आणि जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा इतर कोणाला देत आहात तर त्यावेळेला दुसरं स्वच्छ पाणी भरून पाण्याने भरलेलाच हा माठ दान करायचा आहे. केळी तुम्हाला दान करायची आहे आणि तर त्यावेळेला दुसरं स्वच्छ पाणी भरून पाण्याने भरलेलाच हा माठ करा किंवा केळी तुम्हाला दान करायची आहे. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांसाठी दान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तर या दिवशी हा करा केळी सोडून दुसरा एक माठ तुम्ही विकत आणू शकता आणि तो माठ पाण्याने भरून तुम्हाला पितरांचे स्मरण करून दान करायचं आहे. सुरुवातीला त्याची प्रोसेस मी सांगितलेली आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सासू सासरे दोन्ही नसतील किंवा सासू नसेल किंवा सासरे नसतील तर या पद्धतीने तुम्हाला करा आणि केळीची पूजा करायची आहे. सासू नसेल तर केळीची पूजा करायची आहे. सासरे नसतील तर कराची पूजा करायची आहे. आणि सासू सासरे दोन्ही नसतील तर केळी आणि करा या दोन्हींचंही पूजन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे जे खालचे गहू आहेत ते तुम्ही दान करू शकता. एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता. आणि जे हे फुलं वगैरे आहेत हे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. खरबूज किंवा आंबा तुम्ही जो ठेवलेला आहे तो सुद्धा या करा केळीसोबतच तुम्हाला दान करायचा आहे. आणि शक्य झालं तुम्ही मातीची पंती दिवा वगैरे लावलेला असेल तर तो सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला दान करायचा आहे. कणकेचा दिवा तुम्ही लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. आणि मी मातीची पंती जे म्हटलं ते दान करायचं दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचं आहे. एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता. तुमचं शेत वगैरे असेल तर मातीत दाबून देऊ शकता किंवा तुम्ही प्रवाहित करू शकता. तर मला आशा आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तरीसुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि सुतक असेल मासिक पाळी असेल तर त्यामध्ये पितरांची सेवा करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.